लॉंग वीकेंड आला की मुंबई पुण्यातील रहिवासी बाहेरगावी जायला निघतात. यामुळे लॉंग वीकेंडला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पण आजपासून या पुणे मुंबई प्रवासाचं स्वरूपच बदलणार आहे. आज 1 मे महाराष्ट्र दिन. आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील प्रवासासाठी मिसिंग लिंकचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून शनिवारी 2 मे पासून या मार्गावर वाहतूक सुरू होणार आहे. आता या प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर या प्रकल्पाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बांधण्यात आलेला 23.75 मीटर रुंदीचा बोगदा, जो जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा सामना करत हे आव्हानात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण केले. सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या नवीन मार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचं अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे. विशेष म्हणजे हा रस्ता लोणावळा तलावाच्या सुमारे 1000 फूट खालून जाणार असून यासाठी जागतिक दर्जाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या प्रकल्पात खोपोली एक्झिट ते लोणावळा दरम्यान 2 भव्य बोगदे बांधण्यात आले, ज्यापैकी एक 8.92 किलोमीटर आणि दुसरा 1.75 किलोमीटर लांबीचा आहे. हे दोन बोगदे जोडण्यासाठी टायगर व्हॅलीवर 182 मीटर उंचीचा भव्य केबल स्टेड पूल देखील उभारण्यात आला. या नवीन मार्गामुळे घाट उतरताना किंवा चढताना होणारा वेळ वाचणार असून प्रवाशांना जवळपास 30 मिनिटांचा फायदा होईल. आता या टोलवरून अनेकांना संभ्रम आहे. तर प्रशासनाने स्पष्ट केले की हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर वाहनधारकांकडून घेतल्या जाणाऱ्या टोल दरांमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. या मार्गावर प्रामुख्याने 4 चाकी गाड्या आणि बसेसना प्राधान्य दिले जाईल. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असेल की याला मिसिंग लिंक असं नाव का देण्यात आले. तर दोन विभागलेल्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांना मिसिंग लिंक असं म्हटलं जातं. लोणावळ्यातील घाट आणि डोंगरांनी विभागलेल्या भागाला मिसिंग लिंक जोडतो. तर असा आहे हा मिसिंग लिंक प्रकल्प, जो जगातील सर्वात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून तयार केलाय. या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.